ठाणे महानगरपालिकेत CPR शाळेचे आयोजन। आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवायची वेळ आली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन अर्थात जीवन संजीवनी देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणारी कार्यपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आली होती। महापालिका आयुक्त सौरवराव यांनी देखील CPR कशा पद्धतीने करावे याचे प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण घेतले व अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाचे कौतुक केले। या कार्यशाळेस महापालिका आयुक्त सौरवराव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितिन के तसेच महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते। या प्रशिक्षणाचे आयोजन इंडियन सोसायटी ऑफ एनेस्थेसियोलॉजिस्ट आणि डॉक्टर राजन जोशी यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर श्वेता पाटील, डॉक्टर वीरा लहरिया हे देखील उपस्थित होते। डॉक्टर राजन जोशी मार्गदर्शन करताना म्हणाले की CPR अर्थात जीवन संजीवनी देण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नसते। आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीचा जीव वाचवणे महत्त्वाचे असते। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला CPR कसा द्यावा हे माहीत असणे गरजेचे आहे। CPR म्हणजेच हृदय थांबले किंवा श्वास बंद झाल्यावर जीवन वाचवण्यासाठी दिला जाणारा एक महत्त्वपूर्ण उपचार। यात छातीवर दाब देणे आणि श्वास देणे याचा समावेश असल्याचे डॉक्टर जोशी यांनी नमूद केले। एखादा व्यक्ती रस्त्यात किंवा कार्यालयात बेशुद्ध पडला तर सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी हलवावे। CPR देताना रुग्ण जागा आहे का तपासावे। रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी दोन्ही हात ठेवून त्यावर जोरात दाब द्यावा। तो रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा डॉक्टर येईपर्यंत CPR करत राहावे। CPR करताना जर रुग्णाने प्रतिसाद दिला नाही तर तात्काळ 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे। CPR मुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचू शकते। त्यामुळे CPR कसा द्यावा याचे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर जोशी यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी CPR देण्यासाठी तयार करून आणलेल्या मानवी प्रतिकृतीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवले। आयुक्त सौरवराव यांनी देखील CPR पद्धत कशी वापरावी याचे प्रशिक्षण घेतले। तसेच कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्वांकडून हे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले।